नमस्कार. पैसे मॅनेज करणं डोकं फिरवतं ना कधी-कधी, पण टेन्शन घेऊ नका. आज आपण आपल्या पैशांसाठी एक अगदी सोपा आणि स्पष्ट आराखडा पाहणार आहोत. हा प्रश्न आपल्यापैकी जवळजवळ सगळ्यांनाच पडतो नाही का? महिन्याच्या सुरुवातीला अकाउंटमध्ये पगार येतो आणि मग काही दिवसांनी बघतो तर पैसे गायब. अरे पण गेले कुठे याचा काही हिशोबच लागत नाही. खरं सांगायचं तर हे पैशांचं गणित आहे ना, हे एका मोठ्या पझलसारखं आहे. असं पझल ज्याच्या बॉक्सवर चित्रच नाहीये. सगळे तुकडे आपल्यासमोर विखुरलेले असतात आणि कुठला तुकडा कुठे जोडायचा हेच कळत नाही. पण आज आपण हे कोडच सोडवणार आहोत. आणि या पझलचं उत्तर आहे 50-30-20 नियम. आता ते मोठे मोठे एक्सेल शीट्स आणि ते किचकट हिशोब सगळं विसरा. हा आहे आपल्या पैशांसाठी एक अगदी सरळ सोपा फॉर्म्युला. चला याबद्दल आणखी जाणून घेऊया. तर हा नियम नक्की आहे काय? एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या हातात जो पगार येतो ना, म्हणजे टॅक्स वगैरे सगळं कापून जो पैसा आपल्या बँक अकाउंटमध्ये येतो, त्याला 3 स्पष्ट भागांमध्ये कसं वाटायचं हे सांगणारा हा नियम आहे. आणि बघा, या नियमाचं सगळं सार तुम्हाला या एका चार्टमध्ये दिसेल. आपलं उत्पन्न 3 भागामध्ये वाटलेलं आहे. 50% गरजांसाठी, 30% आपल्या इच्छांसाठी आणि उरलेले 20% बचत आणि कर्ज फेडण्यासाठी. हा साधा दिसणारा चार्टच आपल्या फायनान्सची गुरुकिल्ली आहे असं समजा. चला तर मग आता या नियमाच्या प्रत्येक भागाला जरा जवळून बघूया. हे 50, 30 आणि 20 म्हणजे नेमकं काय आणि आपला कोणता खर्च कोणत्या डब्यात टाकायचा, चला समजून घेऊया. सुरुवात करूया सगळ्यात मोठ्या भागापासून. 50% हा आपल्या आर्थिक प्लॅनिंगचा पाया आहे, त्याची बेसमेंट आहे. हा 50% हिस्सा आहे आपल्या गरजांसाठी. आता गरजा म्हणजे काय? तर अशा गोष्टी ज्यांच्याशिवाय आपलं रोजचं आयुष्य जगणं किंवा आपलं काम करणं हे अक्षरशः अशक्य आहे. ह्या अशा गोष्टी आहेत ज्यांना आपण टाळूच शकत नाही. उदाहरणादाखल घराचं भाडं किंवा EMI, घरी जेवण बनवायला लागणारा किराणा, लाईट आणि पाण्याचं बिल, इन्शुरन्सचा हप्ता आणि हो, कामावर जायला यायला लागणारा खर्च. एक सोपी आयडिया म्हणजे जी गोष्ट आपण केली नाही तर जगणं मुश्किल होईल, ती आपली गरज. आता वळूया पुढच्या भागाकडे, 30%. आणि खरं सांगू, हा भाग आपल्या आयुष्यात सगळी मजा आणतो. हा 30% हिस्सा आहे आपल्या इच्छांसाठी. यांना आपण आपल्या लाईफस्टाईलचे अपग्रेड म्हणू शकतो. म्हणजे बघा, या गोष्टी जगण्यासाठी गरजेच्या नाहीत, पण यांच्यामुळेच आपलं आयुष्य जास्त इंटरेस्टिंग आणि एन्जॉयबल होतं. जसं की मित्रांसोबत बाहेर जेवायला जाणं, आपले छंद जोपासणं, म्हणजे कोणी गाणं शिकतं, कोणी पेंटिंग करतं, किंवा मग सुट्टीत कुठेतरी फिरायला जाणं, नेटफ्लिक्स, प्राईम यांसारखे सबस्क्रिप्शन्स आणि शॉपिंग तर आहेच. आता इथेच सगळ्यात जास्त कन्फ्युजन होतं. गरज आणि इच्छा यातला फरक तो इथे स्पष्ट होतो. बघा, घरी जेवण बनवण्यासाठी सामान आणणं ही गरज आहे, पण त्याच पैशातून बाहेर रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवणं ही इच्छा आहे. दोन्हीनी पोट भरतं, पण एक जगण्यासाठी आवश्यक आहे आणि दुसरं अनुभवासाठी. आणि आता आपण आलोय शेवटच्या, पण माझ्या मते सर्वात महत्त्वाच्या आणि पॉवरफुल भागाकडे, 20%. हा भाग आहे आपल्या भविष्यासाठी. हे पैसे आपण आपल्या फ्युचर सेल्फसाठी बाजूला काढतोय. म्हणजे भविष्यातला जो आपण आहे त्याच्यासाठी. यातूनच आपला आर्थिक पाया मजबूत होतो आणि मागची सगळी कर्ज फिटायला मदत होते. मग यात काय काय येतं? तर एक इमर्जन्सी फंड तयार करणं, म्हणजे अचानक गरज लागली तर. रिटायरमेंटसाठी पैसे साठवणं, क्रेडिट कार्ड किंवा इतर कुठल्या कर्जाचे एक्स्ट्रा हफ्ते भरणं आणि भविष्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करणं. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, जास्त व्याज असलेलं कर्ज लवकरात लवकर फेडणं ही एक उत्तम गुंतवणूक आहे. ओके, तर नियम तर मस्त समजला, पण आता याची सुरुवात कशी करायची? फक्त ऐकून तर काही होणार नाही. आता वेळ आहे कृती करण्याची. सुरुवात करण्यासाठी फक्त 3 सोप्या स्टेप्स आहेत. पहिली, आपल्या हातात महिन्याला नक्की किती पगार येतो ते लिहून काढा. दुसरी, पुढचा 1 महिना आपला प्रत्येक छोटा मोठा खर्च, अगदी चहाचा सुद्धा, लिहून काढा. आणि तिसरी, महिन्याच्या शेवटी या सगळ्या खर्चाला त्या 3 गटांमध्ये वाटून टाका. गरजा, इच्छा आणि बचत. झालं, इतकं सोपं आहे. पण हे सगळं का करायचं? या नियमाचं, या सगळ्या कसरतीचं अंतिम ध्येय तरी काय आहे? याचा उद्देश फक्त आकडेमोड करणं नाहीये, तर पैशांबद्दलचा जो सततचा स्ट्रेस असतो ना, तो कमी करणं, आपल्या आर्थिक आयुष्यावर आपलं स्वतःचं नियंत्रण मिळवणं आणि एक प्रकारचं फायनान्शियल बॅलन्स शोधणं हे आहे. आणि हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे की हा नियम बंधनकारक नाही, तर संतुलनाची योजना आहे. हे काही जेल नाहीये की आपल्याला त्यात अडकून राहायचंय. ही एक गाईडलाईन आहे. समजा कर्ज जास्त असेल तर काही काळासाठी आपण 50-20-30 असंही करू शकतो.
म्हणजे इच्छा कमी करून कर्जफेडीवर जास्त लक्ष देऊ शकतो. महत्त्वाचं आहे सुरुवात करणं आणि आपल्याला काय सूट होतंय ते शोधणं. तर आता आपल्याकडे आपल्या पैशांसाठी एक स्पष्ट ब्लूप्रिंट आहे. आता स्वतःला हा प्रश्न विचारायची वेळ आहे. आपल्यासाठी आर्थिक संतुलन म्हणजे काय? आयुष्यात पैशांबद्दलची स्पष्टता आणि नियंत्रण आलं तर आपलं आयुष्य कसं असेल? जरा विचार करा यावर.